भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव मनात करा नेहमी भगवंतांचे नामस्मरण, मग बघा कसा धावून येतो परमेश्वर। माझे नाव शालिनी कार्तिक मोहाडीकर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे। सप्टेंबर 2017 मध्ये माझ्यावर संकट कशा प्रकारे आले होते त्याबद्दलचा अनुभव मी सादर करीत आहे। मी जिथे राहते ती 4 मजली बिल्डिंग आहे। मी दुसऱ्या माळ्यावर राहते। तिसऱ्या माळ्यावर एक ताई व त्यांचे वडील राहतात। त्या ताईच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ती चंद्रपूरला गेली होती। तेव्हा तिच्या लक्षात राहिले नाही की घरात असलेले सर्व नळ बंद करून जावे। नळ सुरू असल्यामुळे पाणी 8 दिवसांपर्यंत त्यांच्या घरात जमा झाले व काही दिवसांनी हळूहळू त्यांच्या घरातील पाणी माझ्या घरात गळू लागले। मला वाटले होऊ शकते की ओलावा असेल किंवा नळाचा पाईप फुटला असेल, तर मी प्लंबरला बोलावले। त्यांनी म्हटले की ताई पाईप वगैरे फुटला नाही आणि येथे नळाची पाईप लाईन नाही, कारण ती तर 4थ्या माळ्यावरून आली। पण तिथे काहीच पाणी जमा झाले दिसत नाही। नंतर जास्त पाणी गळणे सुरू झाले व माझ्या बेडरूममध्ये, हॉल आणि किचनमध्ये पण पाणी पाझरणे सुरू झाले। मी रोज 3 ते 4 गुंठ पाणी जमा करून फेकत होती। नंतर लाईटच्या बोर्डमध्ये सुद्धा पाणी जाऊ लागले व बोर्ड लाकडाचा असल्यामुळे तो पाण्याने फुगून गेला व बटनमधून पाणी यायला लागले। मग मी आमच्या सोसायटीमध्ये सांगितले, तर ते पण पाहून काहीही करू शकत नव्हते, कारण त्या ताईच्या घराला लॉक लावलेले होते आणि ते घरी नसताना त्यांच्या दाराचे लॉक तोडणे हे रिस्की काम होते। दुसऱ्यांच्या घरचे लॉक आपण त्यांची परवानगी न घेता तोडू तर आपण गुन्हेगार ठरू, म्हणून मी आणि सोसायटीवाले काहीही करू शकत नव्हते व तिचा नंबर आमच्या बाजूच्या ताईकडे होता। पण तिच्या मनात असे होते की जे होत आहे ते होऊ द्या, आमचे नुकसान होत आहे हे पाहून तिला फार आनंद वाटत होता। त्यामुळे तिने मोबाईल नंबर दिला नाही। आमच्या सोसायटी मधल्या लोकांनी तिला म्हटले की ती केवढे त्रास सहन करीत आहे, तुम्ही शेजारी असून सुद्धा तुम्ही मोबाईल नंबर देत नाहीत। मग सर्वांनी त्या ताईला मोबाईल नंबर देण्यासाठी म्हटले, तरी त्या मोबाईल नंबर देत नव्हत्या। मग मी परमेश्वराला प्रार्थना केली की बाबा मी कसे करू? पाणी घरात साचत होते। दिवसभर पाणी फेकत होती। दिवाळी जवळपास होती। लोक सर्व खुशी साजरी करत होते व मी समोर रांगोळी पण काढू शकत नव्हती। लाइटिंग पण लावू शकत नव्हती, कारण पाण्याने बोर्ड पूर्ण ओला झाला होता। तसेच बटनमधून पाणी येत असल्यामुळे मला अंधारामध्ये राहावे लागत होते, कारण वरून सारखे पाणी येत होते। मी भगवंताला व बाबांना विनंती केली की त्यांनी मोबाईल नंबर दिला पाहिजे। तर एका दादांनी त्यांना म्हटले की आम्ही लॉक तोडू, कारण त्यांचे संबंध चांगले होते। तर त्या लॉक तोडायला सुद्धा ते मनाई करीत होत्या। तर मी म्हटले की असू द्या, माझे कमी जास्त झाले तर मी एक अर्ज लिहून देते की जर मला काही कमी जास्त झाले तर त्याला जबाबदार हे बाजूवले राहतील। हे ऐकून त्यांनी लवकरच चाबी दिली व लॉक तोडले, तर त्यांच्या घरात कमीत कमी गुडघाभर पाणी साचलेले होते। मग ते पाणी आम्ही 4 ते 5 ताईंनी मिळून खराटे घेऊन पूर्ण बाहेर काढले। त्यानंतर ते पाणी वाळायला 1 ते 1.5 महिना लागला। बोर्डमध्ये पाणी गेल्यामुळे ते पूर्ण फुगून गेले होते। त्यामुळे फिटिंग करणारे पण म्हणत होते की हे पूर्ण वाळल्यानंतर दुसरा बोर्ड लावता येईल, कारण पूर्ण वायरिंग जळून जाईल। ओल असल्यामुळे काम पण करता येत नव्हते। मला सर्व म्हणत होते की तो स्लॅब तुमच्या डोक्यावर पडेल। मी त्यांना म्हटले की पडू द्या, परंतु मी कुठेही जाणार नाही, कारण केव्हा ना केव्हा मरायचेच आहे। मला वाचविणारा परमेश्वर आहे। आमच्या सोसायटीचे लोक खूप घाबरून गेले होते, कारण
माझ्या घरचे वातावरण चिखलदऱ्याचा जो धबधबा असतो तसाच होता. लोक पाहायला जायचे, पण काही करू शकत नव्हते. मी परमेश्वराचा आणि बाबांचा धावा करीत होती की बाबा मी काय करू, कसे करू, कारण लॉक तोडून सुद्धा आणि पाणी काढून सुद्धा ते सतत बेडरूममध्ये गळणे सुरूच होते. मग अचानक माझे मार्गदर्शक श्री राऊत गुरुजी माझ्या घरी आले आणि त्यांनी सुद्धा ते पाहिले आणि त्यांनी सुद्धा तोंडावर हात मांडले. मग मी त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा ते मला म्हणाले की तू सोसायटीमध्ये कशी राहते आणि कशी राहत आहे, सोसायटीमधील लोकांना तू सांगितले का? तेव्हा मी त्यांना म्हटले की सर्वांना सांगून झाले आहे, पण ते टाळाटाळ करीत आहेत. बाजूची ताई सुद्धा तिचा नंबर देत नव्हती, ती सुद्धा टाळाटाळ करायची. मी भगवंताला विनंती करत होती आणि भगवंत मला हिम्मत पुरवत होते आणि मी घाबरत सुद्धा नव्हती. कारण मला भगवंतावर विश्वास होता. मरे या जिये भगवत नाम पर, असा मी तो दिवस काढला. बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाला असता, जशी मी बटन दाबली तसेच त्यातून आग निघायची. तरी सुद्धा मी अंधारात राहिली नाही. मी लाईट सुरू करायची, कारण मला भगवंतावर पूर्ण विश्वास होता. लोक खूप विचार करायचे की ही एकटी मुलगी कशी राहते, हिला तर भीती पण वाटत नाही. आमची झोप उडाली व ही तर घरात राहून पण. बोर्ड बघा पूर्ण शार्ट झाले आहे, घरात पाणी साचलेले आहे. नंतर भगवंतांची कृपा कशी झाली की 2 महिन्यांनी ती भिंत वाळली आणि नंतर मी बोर्डाची जागा बदलवली. नवीन प्लास्टिक बोर्ड लावल व पूर्ण फिटिंग नवीन पद्धतीने केली. तो दिवस माझ्यासाठी असा होता की मी जीव मुठीत ठेवत होती. भीती तर खूप होती, पण हार मानली नाही. तो दिवस आठवला तर डोळ्यात पाणी येते व भीती वाटते की कसे मी ते दिवस काढले. पण परमेश्वराने माझ्यावर आच येऊ दिली नाही व मला धक्का सुद्धा लागू दिला नाही. मारणारा पैसा आणि वाचवणारा परमेश्वर राहतो. कारण लोकांनी आधी सुद्धा माझे वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतांनी मला वाचवले व मी सुखी, समाधानी आहे आणि आज सुद्धा एवढ्या करंटपासून वाचवले. म्हणून नेहमी कोणत्याही अडचणीत परमेश्वराचे नामस्मरण करत राहावे. पुन्हा एक मी माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे. मला 2017 मध्ये मुंबईच्या दौऱ्यावर जायचे होते, पण जागा पूर्ण झाल्यामुळे मला जाण्याचा योग आला नाही. तर मी माझे मार्गदर्शक माननीय श्री राऊत गुरुजींना म्हटले की मला मुंबईला जायचे आहे, पण योग नाही. तर गुरुजींनी म्हटले की भगवंताला आणि बाबांना विनंती कर. मी मुंबई बघितली पण नव्हती आणि मुंबईला हवनकार्य पण होते, त्यामुळे मी बाबांना योग मागत होती. 8 फेब्रुवारी 2017 मध्ये दर्शन कॉलनी इथे हवनकार्य होते. तर आम्ही युवा सेवक रोज श्रमदान करायला जात होतो. तेव्हा मला अचानक लक्षात आले की ज्या दिवशी हे जनरल हवनकार्य आहे, त्याच दिवशी माझ्या मैत्रिणीने एक पिकनिक आयोजित केली आहे. आम्ही पूर्ण 50 मैत्रिणी परिवारासह जाणार होतो. ते अनेकवाले होते, पण मी मुंबईच्या हवनकार्यासाठी भगवंताला प्रार्थना करतच होती. त्यानंतर एका सेविकेचा रिझर्वेशन रद्द झाला, कारण तिच्या सासूंची प्रकृती खराब झाली होती. मग त्या जनरल हवनातच मला फोन आला की शालिनी तू मुंबई, गोवा येथील सहलला येणार काय? तर मी म्हटले की मुंबई, गोवाला यायला माझ्याकडे पैसे नाहीत. तर ती म्हणाली की ज्या ताईची तिकीट कॅन्सल झाली तिच्या जागेवर ये. पैसे नंतर देशील व मी तेव्हा हो म्हटले. तर बघा, मी बाबांना मुंबई येथील हवनकार्यासाठी योग मागत होती आणि दर्शन कॉलनी येथील हवनकार्यात असताना मला फोन आला व मला मुंबईला जाण्याचा योग मिळाला. माझी मुंबई दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. जर मनातून इच्छा असेल आणि भगवंताला योग मागितला तर भगवंत आपली इच्छा नक्की पूर्ण करतो, याची अनुभूती मला आली.
लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो। नमस्कार। सेविका श्रीमती शालिनी कार्तिक मोहाडीकर। पत्ता नंदनवन नागपूर। गट नंबर 8। मार्गदर्शक श्री मारोतराव राऊत गुरुजी। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर। सर्वांना माझा नमस्कार।